एलपीजी मिळत नाहीये म्हणून तुम्ही चिंतेत आहात, पण याला जबाबदार कोण आहे? आता सरकारला डिफेंड करणारे म्हणतात की वेस्ट एशिया रिजन मध्ये वॉर झाली, तिथून आपला मोस्टली एलपीजी येतो, तो सुद्धा स्टेट ऑफ होर्मुज मधून. आता तिथे जर एवढं युद्ध झालं, याला मोदी कसे जबाबदार असू शकतात? हा पॉइंट असू शकतो. पण एखाद्या येणाऱ्या संकटाला पहिलंच अँटिसिपेट करून त्यासाठी वेल प्रिपेअर्ड राहणं, यालाच तो तुम्ही धोरणी शासन करता म्हणाल, राईट? आता आपण एक अजून उदाहरण घेऊया की 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आला होता. म्हणजे जागतिक आर्थिक महासंकट आलं होतं, ज्याची मुळं अमेरिकेत होती. आता अमेरिकेतून सुरू झालेलं हे क्रायसिस भारतापर्यंत येऊन सुद्धा पोहोचू शकतं. आणि त्यावेळी मोठमोठ्या लेहमन ब्रदर्स सारख्या कंपनीज कोसळल्या, कित्येक देश कंगाल झाले, मोठा जॉब क्रायसिस सुरू झाला. मग रायझिंग इंडियन इकॉनॉमीला याचा कसा फटका बसेल, असे प्रश्न विचारू जाऊ लागले होते. पण त्यावेळी इंडियाला लीड करत होते फॉर्मर आरबीआय गव्हर्नर, इंडियाचे फॉर्मर चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर डॉक्टर मनमोहन सिंग. आता मनमोहन सिंग हे तेच व्यक्ती होते ज्यांनी इंडियन इकॉनॉमी ओपन केली होती एलपीजी रिफॉर्म्स आणून. त्या रिफॉर्म्स नंतर सुद्धा आपली इकॉनॉमी जरी ओपन झाली असेल, तरी एक मूल मंत्र होता, तो नव्हता सोडण्यात आला. तो म्हणजे की आपण फॉरेन बँक्स वरती रिलाय नाही राहायचं, आपण आपल्या इंटरनल इकॉनॉमीवरती जास्त फोकस करायचा. त्याचा फायदा हाच झाला की जेव्हा या ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये बाहेरच्या बँक्स कोसळत होत्या, तेव्हा इंडियन इकॉनॉमी स्वतःच्या इंटरनल बँकच्या बेसिसवरती ठीक प्रकारे चालू होती. आणि जो स्लोडाऊन येणार होता त्याला टॅकल करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने नवीन फिस्कल एक पॅकेज रिलीज करलं. तेव्हा चिदंबरम हे अर्थमंत्री होते. त्यांनी 40,000 कोटीपेक्षा मोठीचं हे पॅकेज समोर ठेवलं. 37 मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे ग्रामीण भागात सुद्धा होते असे समोर ठेवण्यात आले. त्यामुळे काय आलं की इंटरनल इकॉनॉमीमध्ये पैसा खेळत राहिला. आरबीआयने रेपो रेट कमी केले, बँकांकडे लोन देण्यासाठी पैसे असतील याची खात्री त्यांनी करून ठेवली. यामुळे झालं काय की नवीन उद्योग सुद्धा जे इंटरनली सुरू होणार होते ते सुरू होत राहिले, एम्प्लॉयमेंट थोडी का होईना जनरेट होत राहिली. आणि जेवढा फटका इंडियाला बसला असता तेवढा बसला नाही. याचा परिणाम असा झाला की 2च वर्षानंतर 2010 मध्ये इंडियाने पुन्हा एकदा 8% जास्तचा ग्रोथ रेट जो होता तो मेंटेन ठेवला. मी म्हणत नाहीये की इकॉनॉमिक क्रायसिस इज इक्वल टू वॉर, पण त्या गोष्टींना अँटिसिपेट करून त्यांना टॅकल करणं हे गव्हर्नमेंटचं काम असतं, ना की जिथे युद्ध आहे तिथेच 48 तासांअगोदर जाऊन येणं.